काकडीचा सॅलेड म्हणून आपण नेहमीच वापर करतो, पण अशी भाजी एकदा करून पहा, चवीला खूपच छान लागते. यासाठी मी काकडी सोलून घेतलेली आहे, कांदा चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि त्या चॉपरमध्ये काकडी पण बारीक केली आहे. पॅन गरम करायला ठेवूया. त्यात जिऱ्या मोहरीची छान फोडणी करायची आहे आणि कांदा घालून गुलाबीसर छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून छान मिक्स करून घेऊया. या भाजीला अगदी कमी मसाले लागतात. मुळात काकडीचीच चव ह्या भाजीला खूप छान येते. हे सगळं मसाले परतून झाले, हळद आणि हिंग, की आपण याच्यामध्ये खिसलेली काकडी घालूया. खिसलेली काकडी घातली की आपण गॅसची फ्लेम मोठी करणार आहोत, कारण काकडी फोडणीत घातले की ती पाणी सोडते. हे बघा किती ओलसर आहे. आता गॅसची फ्लेम मोठी करून आपण ही भाजी पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. हे बघा, याच्यातलं आता पाणी हळूहळू आटत आलेलं आहे. भाजी कोरडी झाली आता की आपण याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मसाले ॲड करूया. मी याच्यामध्ये 2 चमचे तिखट घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. 2 चमचे तिखट आणि थोडंसं मी लिंबूसत्व इथे घातलं आहे. लिंबूसत्वाच्या ऐवजी तुम्ही इथे लिंबाचा पण वापर करू शकता. एक छोटा अर्धा लिंबू तुम्ही याच्यात पिळू शकता. त्यासोबतच मी अर्धा चमचा साखर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. हे सगळे मसाले घालून झाले की सगळं एकजीव आपण छान हलवून घ्यायची आहे भाजी आणि मग त्याच्यामध्ये हिरवीगार छान चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. मसाले छान परतूनही होतात आणि त्यात कोथिंबीरीची चव छान लागते, त्यामुळे भरपूर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून झाली की आपण याच्यामध्ये चणा डाळीचं पीठ घालायला घेणार आहोत. याच्यात मी 2 ते 3 चमचे चणा डाळीचं पीठ घातलं आहे. तुम्हाला ही भाजी कोरडी हवी असेल तर तुम्ही जास्त पीठ घाला आणि जरा ओलसर हवी असेल तर कमी बेसन पीठ घालायचं. बेसनचा कच्चेपणा जाण्यासाठी छान वाफ आणून घ्यायची भाजीला आणि प्रत्येक वेळेस हलवून ही भाजी तयार होते. वरण भातासोबत तोंडी लावायला खूप छान लागते. एकदा करून पहा. नमस्कार.